कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आज मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलेलो आहे. या ठिकाणचे उमेदवार अमर समर्थ साहेब आता माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी त्यांनी समाजकार्यात राजकारणात वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. आता आपण त्यांच्याशी खास अशी चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्हाला पूर्वीपासूनच राजकीय वारसा आहे. आपल्या आई ह्या उपमहापौर होत्या प्रार्थना समर्थ यांनी त्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. माझी पण पत्रकारितेची सुरुवात त्याच वेळी झालेली होती. तर आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय सांगा? सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. घरातच राजकीय वारसा मिळाल्यामुळे आणि राजकीय वारसा हा समाजकारणाचा एक भाग आहे. सगळ्यात मोठं समाजकारण आहे आणि समाजकारणात काम करण्यासाठी राजकारणात उतरावं लागतं. कारण एक लिमिट पर्यंत समाजकार्य करू शकतो, परंतु फंड्स वगैरे जे काय असतील त्यासाठी आपण पदावर जाणं फार महत्वाचं आहे. म्हणून ही निवडणूक मी लढत आहे. गेली 15 ते 20 वर्ष सातत्यानं आम्ही या चौकशीशी जवळीक आहे. समाजातील लोकांच्या अनेक गरजा आपण गरजेनुसार काम केलेलं आहे. मग ती पूर परिस्थिती असेल, कोरोना काळ असेल आणि इतर कोणत्याही सुखदुःखातल्या गोष्टी सगळ्या असतील, पण जातीनिश्चित इथं मी हजर असतो आणि मला बऱ्यापैकी सगळे इथं भैया म्हणून ओळखतात. भैया हे आपुलकीनं नाव पडलेलं आहे आणि लोकांनीच टॅगलाईन केलेली आहे की भैया आहे नवं हक्कान हाक मारायची. ह्याचं रिझन हे आहे. तर समर्थ कुटुंबियांनी म्हणजे सामाजिक कार्याचा वारसा जोपासलेला आहे. तर आतापर्यंत केलेली महत्वाची सामाजिक कार्य कोणती, काय सांगू? सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2007 ला सहकारामध्ये फार मोठा हाकार माजलेला. त्या काळात बऱ्याच पतसंस्था डबघाईला आल्या आणि आमची देखील बालमन पतसंस्था त्यावेळी एक डबघाईला आलेली. 2007 ला फक्त 2000 रुपये बॅलन्स होता. त्यानंतर आम्ही परत समर्थ परिवार ताकदीनं त्यात उतरल्यानंतर बुडणारी संस्था आज पुन्हा वर नेऊन आज 21 कोटीच्या ठेवी पुन्हा आहे. गेली 6 वर्ष सलग 15% डिव्हिडंड आपण देतोय आणि 0 NPA आहे. म्हणजे हे मला शासनाचे आमच्या संस्थेला शासनाचे 3 पुरस्कार मिळालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हटला तर महापुरात पूर आल्यानंतर लोकांना पहिल्या दिवशी सामान वाहण्याला गाडी देण्यापासून त्यानंतर साफसफाई, स्वच्छता, औषध फवारणी जी काय असेल हे झाल्यानंतर पंचनामे झाल्यावर जोपर्यंत योग्य रक्कम त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते सर्कल सोडत नाही आणि हे रेकॉर्ड आहे. 2021 ला असं झालं की अनेक लोकांचे पंचनामे झाले, चुकीच्या पद्धतीने पंचनामे. थोड्यांना पैसे मिळाले, थोड्यांना फार कमी पैसे मिळाले. 50,000 कमीत कमी मिळालं होतं, तिकडे 2,000 5,000 असे कमीत कमी 700 ते 800 लोकांना मी पुन्हा पंचनामे करून 40,000 रुपये एक्स्ट्रा मिळून दिले. तर शहराचा मुख्य भाग म्हणून शाहूपुरी एरियाकडे पाहिलं जातं. तर या ठिकाणच्या मुख्य समस्या काय आहेत? कारण का की गेले 5 वर्ष प्रशासक आहेत. प्रशासक असल्यामुळं बरंचसं दुर्लक्ष झालं असं प्रत्येक प्रभागात तक्रार आहे. तर त्या दृष्टीनं या भागात काय समस्या आहे? सर्वप्रथम शाहूपुरी आपण बघितलं तर व्यापारपेठ म्हणून ओळखली जातो आणि व्यापारपेठेचं उद्योगीकरण करणं किंवा व्यवस्थापित व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीने जर बघितलं तर वरती हा पूर्ण गुळाचा व्यापार होणार होता, खतांचा व्यापार. त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये खाली औषधांचे मोठे डिस्ट्रीब्युटर झाले, त्यानंतर डिजिटल प्रिंटिंग व्यवसाय आला. हे खाली झाल्यानंतर परत खाली आमचा कुंभार समाज आला. म्हणजे असा शाहूपुरी हा व्यवस्थित वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विभागलेला आहे. प्रामुख्याने आज इथे जो नियम लावतो तो नागाळाचा नियम असतो. आमचा महापालिकेत गेल्यानंतर आमचे तेच असणार आहे की तुम्ही एरिया वाईज नियम चेंज केले पाहिजेत. इथले नियम जर बघितला तुम्ही, आज पूर येतो म्हणून ते म्हणतात रेड झोन करा, परंतु व्यापारपेठ आहे तिथं दुकान गाळ्यालाच डिमांड आहे. तुम्ही दुकान गाळा बंद करून खाली पार्किंग करा म्हणता, हा चुकीचा आहे. नागाळभर हा रेसिडेन्सी आहे, तिथं रेसिडेन्सी झोन आहे, तिथं खाली कमर्शियल होऊ शकत नाही. म्हणजे एकाच धर्तीवर वेगवेगळ्या ठिकाणचे नियम वेगवेगळे असले पाहिजेत. आणि शाहूपुरीला पार्किंगचा फार मोठा विषय आहे, कारण बऱ्यापैकी सगळी व्यापारपेठ आहे. पार्किंगचा फार मोठा विषय आहे, रस्त्यांचा फार मोठा विषय आहे. ड्रेनेज लाईन अजून जुनीच आहे. आज पूर्वी सिंगल घर होते, आज तिथं अपार्टमेंट झालेले आहेत. एका घरात 4 जणांचं कुटुंब होतं, पण आज तिथं अपार्टमेंट झालेलं, तिथं 25 ते 30 जणांचं कुटुंब झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीनं फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर पूरबाधित हा प्रभाग असल्यामुळं रेटरिंग वॉल ज्या पडलेल्या आहेत त्या कित्येक वर्षाला तशाच आहेत. त्याकडे कुणी दृष्टीने पूर आले की फक्त अधिकारी येतात, बघतात आणि परत निघून जातात आणि काही त्यात काम होत नाही. त्यामुळं आमचा प्रायोरिटी तो विषय असणार आहे की पुराचं एक
रिटर्निंग वॉलचा विषय असणार आहे. पूरबाधित कुठले काय प्रॉब्लेम्स आहेत, अतिक्रमचा फार मोठा विषय आहे, तो देखील आम्ही नाही करणार आहे. आणि अनेक शौचालय, आजची जर कोल्हापूरची अवस्था बघितलं तर महिलांसाठी वगैरे काही शौचालय कुठेही नाही. तो आमचा एक प्रायोरिटीवर पहिला प्रश्न असणार आहे. कारण बाहेर गावून येणारे लोक आज इथं बघितलं तर इथं बऱ्यापैकी लॉजिंगसाठी ह्यासाठी इथं पार्किंग करून लोक अंबाबाईला जातात. परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी शौचालय कुठेही नाही. दिशादर्शक मार्ग दाखवण्यासाठी बोर्ड्स नाही आहेत, साईन बोर्ड्स नाही. प्रायोरिटी जे मूलभूत गरजा आहेत, जेणेकरून बाहेर येणाऱ्या लोकांना पण आणि इथल्या स्थानिक लोकांना पण त्याचा असा उपयोग होईल, अशा पद्धतीनं आमच्या डोक्यात त्या समस्यांचं निवारण करायचं. आता प्रभाग क्रमांक 14 मधून तुम्ही काँग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर निवडणूक लढवत आहात, बरोबर. तर कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जातात आपण? आम्ही निवडणुकीला जात असताना स्थानिक पातळीची निवडणूक आहे. स्थानिक मुद्द्यांना पहिला प्रायोरिटी असणार आहे. त्यानंतर आम्ही समोरच्या उमेदवारांना 10 वर्षात काय केलं, तुमच्याशी किती संपर्क साधला आणि आम्ही किती संपर्क साधला किंवा आम्ही आहे, आमचाच काम बोलतोय. आणि आज मी कुणावर टीका करणं हा विषय नाही. लोकांना समजलेला आहे की बाबा उमेदवार कसा असावा. उमेदवार हा माणसातला माणूस जपणारा माणसांना हा उमेदवार असला पाहिजे. आणि सातत्यानं भैया म्हणून मी हे काम प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे. म्हणून काँग्रेस पक्षानं आम्हाला हे दिलेलं आहे की पहिला लोकांना आमचा हात आहे, हातात हात मिसळला की ही माणसाचं परिवर्तन होतं. आणि तोच हात घेऊन आम्ही समाजासाठी येत आहे. कारण आपण कोणतंही काम करताना हातानंच करतो, कोणतंही पूजा करायची तर हाताने पूजा करतो. म्हणजे सगळ्या गोष्टीत हात हा फार महत्वाचा आहे. आणि हे आता लोकांना समजलेलं आहे की हाताची किंमत काय महत्वाची आहे. तर आता आपले नेतृत्व सतेज उर्फ बट्टी पाटील करत आहे, तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगा? निश्चितच सतीश पाटील साहेबांचं एक आम्ही घेतलेलं आहे की बोले तसे वागे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी थेट पाईपलाईनचा विषय असेल तो करून दाखवला. त्यानंतर कोरोना काळातलं त्यांचं काम असेल पालकमंत्री असताना, किंवा पुराच्या वेळी त्यांचं काम असेल. आणि वेगवेगळ्या त्यांनी वेगवेगळ्या मिनिस्ट्री त्यांनी भोगल्यानंतर त्यांनी केलेली इथं फंड्स असतील किंवा स्मार्ट सिटी कोल्हापूरची कशी असेल याची केलेली ज्या प्लॅन्स आहेत, निश्चितपणाने ते कुठंतरी त्याच्या नेतृत्वाखाली सक्सेस असल्यामुळे आज काँग्रेसचा इथं जिवंतपणा जो दिसतोय, तो आज काँग्रेसचा प्रभाव आहे, तो त्यासाठीच आहे. आज त्यांचं काम जर चांगलं नसतं तर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात महायुती कुठेही झालेली नाही. सगळे वेगवेगळे लढले आहेत सगळे पक्ष. पण बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा प्रभाव एवढा आहे, त्यांचं कार्यकर्त्याची टीम एवढी कट्टर आहे किंवा जी म्हणतो आपण की त्याच्या कामाचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी इथं युतीच ठेवली. कारण ते वेगळे झाले तर ते बंटी साहेबांना काही करू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. ह्यावरूनच दिसते की इथं बंटी साहेबांचा प्रभाव किती आहे. आता दुसरी गोष्ट, जर मागचं सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून जर तुम्हाला इथल्या नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम पाहण्याची संधी दिली, तर इथल्या प्रभागासाठी किंवा शहरासाठी तुमचं काही वेगळं विजन आहे का? माझी प्रायोरिटी आहे की तरुण वर्गावर माझी जास्त करून माझं फोकस असणार आहे. की नगरसेवक म्हणजे फक्त रस्ते गटारी केले, लोकांच्या पर्यंत सुखदुःखात असणं हा एक त्याचा पार्ट झाला. परंतु आत्ताच्या घडीला तरुण पिढी आपण जर भेटत व्यसनाधीन होत आहे, ती चुकीच्या मार्गाला चाललेली आहे, व्यसनाधीन होत असते. आणि आजपर्यंत जर आपण एक अभ्यास केला, एक घरातला जर तरुण बाद झाला तर साहेब त्याच्या 3 पिढ्या खराब होतात. म्हणजे हा एक रूल असेल किंवा काहीतरी असेल, म्हणजे आम्ही बघतोय हे. पण माझी प्रायोरिटी आहे की मुलांना निर्व्यसनी ठेवणे आणि त्यांना फायनान्स ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. आपल्या आजच्या जर याच्यात बघितला तुम्ही 10 मुलांच्या किंवा 100 जणांच्या जर फायनान्स बद्दल काय विचारला तर दोघांना किंवा एकालाच ज्ञान आहे. म्हणजे हा ऍव्हरेज 1% आहे. ते पर्सेंट वाढण्याचे फायनान्शियल पैसे कसे गुंतले पाहिजेत, पैशाला पैसे कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत हे ज्ञान आपल्याकडे नाही. पैसे मिळून ते पैसे नको त्या मार्गात गुंतले जातात. आणि हा समाजाचा एक पार्ट म्हणून आमच्या डोक्यात आहे आणि आम्ही ते करून दाखवलेलं आहे. माझ्याजवळ जी टीम आहे किंवा माझ्याजवळ जी आज माझ्याजवळची मुलं आहेत सगळी वेल सेटल आहे. ह्याचं रिझन आहे की तो एक माझा पार्ट असणार आहे की मी त्यासाठी बाबा मुलांच्या बसतोय आणि ते सेमिनार वगैरे घेतोय की कशा पद्धतीनं तुम्ही फायनान्स शिकला पाहिजे. आणि आजची फार महत्वाची गरज आहे माझ्या दृष्टीने. आता या मुलाखतीच्या निमित्तानं नागरिकांना काय सांगेल? मी नागरिकांना निश्चितच आवाहन करेन की आज सगळ्यांनीच उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्ही प्रत्येक उमेदवारानं शपथपत्र घालून त्याचं सगळं त्यात घातलेलं आहे. त्याच्यावर कोणते गुन्हे आहेत ते प्रायोरिटीवर तुम्ही बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे
की जे उमेदवार आहेत त्यांनी प्रायोरिटीवर कोणते त्याचे गुन्हे आहेत ते त्या शपथपत्रात घातलेले असतात. त्यावरच तुम्हाला पहिली पायरी तुम्हाला कळेल की हा उमेदवाराला मतदान करावं की नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या उमेदवारानं तुमच्याशी काय वागणं केलेलं आहे. मग माजी नगरसेवक असतील किंवा आता येणार नवीन कोणी असतील, त्यांचं काम बघा. तुम्ही बाकीच्या कोणत्या आमिषाला न बळी पडता काम करणाऱ्या लोकांना निश्चितपणे निवडून द्या, अशी माझी आत्ताच्या घटना प्रामाणिक विनंती आहे. साहेब, आता आतापर्यंत तुमचं सामाजिक राजकीय वाटचाल मी आतापर्यंत पाहत आलेलो आहे. इथून पुढच्या देखील सामाजिक आणि राजकीय प्रवासाला तुमच्या माझ्या शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्याशी दिलखुलासाची चर्चा केली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर.